मैदान के अंदर मुकाबले की शुरुआत होते हुए एक तरफ TWJ डोमिनेटर्स गुहागर बनाम दूसरी तरफ आप देख रहे हो लल्या 11 इनके बीच का मुकाबला मैदान के अंदर है। टॉस टॉस की बात की जाए तो टॉस TWJ डोमिनेटर्स गुहागर ने जीता। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया गया। अब बल्लेबाजी करने के लिए एक बार फिर आमंत्रित किया गया लल्या 11 को। ऑल सेट, ऑल राइट, लेट्स प्ले। पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज हिमांशु तैयार। पटकी भी गेंद थी ऑन साइड की तरफ खेलते हुए पहली गेंद पर पहला शिकार खिलाड़ी बैक टू पवेलियन। पहली गेंद पर पहली सफलता मिलती हुई हिमांशु सफल गेंदबाज है। मैदान के अंदर सेलिब्रेशन का मौका गए। पहली गेंद पर शिकार होता बैक टू पवेलियन खिलाड़ी आते हुए गाड़ी का समय आ रहा है। एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजना है। अंपायर थोडंसं मॅच थांबवा प्लीज। लल्ल्या 11 कॅप्टन आपला एक्स्ट्रा प्लेयर जोपर्यंत कमेंट्री बॉक्स मध्ये येणार नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाहीये। नए बल्लेबाज मैदान के अंदर बबल नाइक आएंगे। ओवर पिच की बहुत खूबसूरती के साथ मिड ऑफ की तरफ कहते हुए डायरेक्ट करने का मौका था। करीबी मामला बन सकता था। हिमांशु क्लासिकल गेंदबाजी कर रहे, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी गए और आगे की तरफ कर रहे हैं। पहली गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद थी ऑन साइड की तरफ। आकाश खेलना चाहते थे, पुल का स्ट्रोक खेला था मगर मिड विकेट पर अच्छा कैच था। नए बल्लेबाज को आप देख रहे हैं नॉन स्ट्राइक पर बबल नाइक अपना खाता 1 रन के साथ खोला। 1 रन 1 विकेट के नुकसान पर गोपाल भट्टा और दूसरी एंड पर आप देख रहे हो बबल नाइक। गोपाल भट्टा और बबल नाइक की ये जोड़ी मैदान के अंदर। पटकी हुई गेंद है, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट के ऊपर के दस्ताने में ज्यादा उछाल है। अग्नि परीक्षा बाउंसर से देनी पड़ रही है। गोपाल स्ट्राइक एंड पर गए, नॉन स्ट्राइक एंड पर आप देख रहे हैं बबल नाइक। ये बबल नाइक की बात की जाए तो तीसरे नंबर पर आए गए। गोपाल की बात की जाए तो प्रारंभिक बल्लेबाज मुख्य बल्लेबाज है। फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी थर्ड मैन पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑफ लेफ्ट ऑफ ओवर। शानदार गए हल्के हाथों के साथ गेंदबाज के सर के ऊपर से कहते हुए एक बार फिर बैक टू बॉलर खेलने की कोशिश थी। रक्षात्मक ढंग के साथ खेल रहे गए, ज्यादा जोखिम नहीं उठा रहे। पहली गेंद पर विकेट गिराए, उसके बाद सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर गए, ज्यादा जोखिम नहीं उठा रहे गए। मैच बहुत अच्छा के दोनों तरफ एक बार फिर देखिए स्टार कास्ट की लड़ाई है। दोनों टीम के अंदर अच्छे खिलाड़ी खेल रहे हैं। आज की चौथी रात है और चौथे रात के अंदर ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर। हिमांशु लेफ्ट ऑफ ओवर द विकेट, बहुत शानदार गए, शानदार गए। ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है, टप्पा करने के बाद ज्यादा उछाल ले रही है। हिमांशु क्लासिकल गेंदबाजी कर रहे हैं। भगवान ने सबसे प्यारी चीज इनको हाइट दी है और हाइट का इस्तेमाल देखिए क्या क्लासिकल के तरीके से कर रहे हैं। इनको अग्नि परीक्षा बाउंसर से देनी पड़ रही है। भिवंडी ये बात की जो तो भिवंडी अलीमगढ़ के ये खिलाड़ी हैं गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज अपने बॉडी पार्ट पर तैयार, शानदार गए ऑन साइड की तरफ खेलते हैं, बैकवर्ड पर चले गए थे। लाजवाब स्ट्रोक है, लॉन्ग ऑन बॉर्डर की तरफ कोई खिलाड़ी नहीं है। ब्यूटीफुल शॉट, 1 बाउंस गेंद बॉर्डर के बाहर, वार पर वार गेंद बॉर्डर के बाहर, 4 रनों के लिए ब्यूटीफुल स्ट्रोक। मैच है रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर। लल्या 11 की टीम पहले
टॉस हारने के बाद इस मैच के अंदर बैटिंग कर रहे हैं गोपाल बट्टा। एक एंड पर गए, नॉन स्ट्राइक एंड पर बबल नाइक ने एक चौका लगाया है। बहुत अच्छा मैच मैदान के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं। प्रसन्न पाटिल ये भी यंगस्टर के अंदर एक अच्छे खिलाड़ी है, युवाओं के अंदर इन्होंने भी नाम बनाया है, शानदार खिलाड़ी है प्रसन्न पाटिल। यंगस्टर है, अभी भी युवा है, इन्होंने अपने युवाओं के अंदर अपना नाम बनाया। टॉप रैंकिंग के अंदर इस खिलाड़ी में नाम बनाया है। अपने से पहला टीम के साथ दूसरा ओवर लेकर प्रसन्न पाटिल तैयार हो रहे स्ट्राइक एंड पर, जिनके पास कई सालों का एक्सपीरियंस है, तजुर्बा वाले खिलाड़ी है, एक्सपीरियंस कैंपर है गोपाल बट्टा। स्ट्राइक एंड पर गए, नॉन स्ट्राइक एंड पर आप देख रहे बबल नाइक ने एक चौका लगाया। फील्डिंग थोड़ी सी तब्दीली में आते हुए विकेट के पीछे अगर बात की जाए विकेट कीपर बिलाल को आप देख रहे हो। मैच अच्छा होने बना है। फील्डिंग की जमावट एक खिलाड़ी, एक बार फिर शॉर्ट टर्न मैन एक खिलाड़ी, एक बार फिर फ्लाइंग स्लिप पॉइंट कबाउ मिड ऑफ पर एक खिलाड़ी है प्रसन्न पाटिल। अपने बॉलिंग बार पर टप्पा करने के बाद एक बार फिर उछाल लेते हुए गेंद विकेटों पर से गुजरी गए, लेग स्टंप पर से गई ये गेंद। कोई अंपायर के ऊपर कोई दबाव नहीं है, बिंदी गेंद का इशारा, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। रन संख्या कुल मिलाकर अभी भी फिलहाल में रुके हुए 6 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले पारी का खेल चल रहा है। लल्या 11 की टीम इस मैच के अंदर बैटिंग कर रही है टॉस हारने के बाद। इस ओवर की अगली गेंद शानदार गेंद ऑन ड्राइव करते हुए एक बार फिर देखिए लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है। तेजी के साथ खिलाड़ी जब तक गेंद को फीड करते तब तक थ्रो करते। 1 रन मुकम्मल किया, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। पारी का अभी भी दूसरा ओवर चल रहा है। प्रसन्न पाटिल आए गए, पहली गेंद बिंदी की, दूसरी गेंद पर एक सिंगल दिया गया। गजब की गेंदबाजी कर रहे, कसमट गेंदबाजी है। टॉस जीतने के बाद लिया गया फैसला TWJ डोमिनेटर्स गुहागर का बिल्कुल सही फैसला अभी तक साबित हो रहा है। बबल नाइक ऑन स्ट्राइक, स्ट्राइकर इन पर बबल नाइक, नॉन स्ट्राइकर पर गोपाल बट्टा। इस ओवर की अगली गेंद पहले से जगह बना लिया था, अंदर बाहर जाकर खेलने की कोशिश, गेंदबाज पर दबाव गए, ज्यादा बाहर जा रहे हैं, व्हाइट बॉल का सिग्नल। ज्यादा बाहर नहीं जाना है, क्रीज की गहराई का इस्तेमाल देखिए ज्यादा कर रहे गए। प्रसन्न पाटिल के ऊपर दबाव बना, ऑफ स्टंप के काफी बाहर चले गए थे, 7वें 8वें स्टंप की तरफ चले गए थे। व्हाइट बॉल का सिग्नल, रन संख्या कुल मिलाकर 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर पारी का चल रहा है। बबल नाइक का स्ट्राइक रेट पर है, पावर प्ले का ओवर चल रहा है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, शानदार गेंद कट कर दिया, बहुत खूबसूरती के साथ गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। ये ढूंढते हैं छोटी सी दरार और इनको रन मिल जाते 4, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। शानदार स्ट्रोक है। कमाल का स्ट्रोक है। प्रसन्न पाटिल की गेम ऑफ स्टंप पर थी, जगह बनाए, बैकफुट पर चले गए और एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से गैप ढूंढा, ग्रास को आग लगाने वाला छक्का मैदान के अंदर बैट्समैन बबल नाइक के बल्ले से। प्रसन्न पाटिल इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए तैयार। शानदार गेंद बैकफुट पर चले गया, ऑन साइड पर खेलते हुए शॉट इतना चल गया मगर नो मैच लैंड में गेंद है। 3 खिलाड़ी एक साथ आने के बाद एक बार फिर देखिए आकाश सकपाल पीछे से आए, जब तक गेंद को फील्ड किया तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था। दोनों बल्लेबाजों ने तेजी के साथ 2 रन मुकम्मल किए गए। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। 14 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस इन सेकंड ओवर नाउ। प्रसन्न पाटिल थोड़ा सा महंगा ओवर कर रहे। इस ओवर के अंदर एक चौका जरूर आया गया, पहले ओवर में लगभग 6 रन आए थे। ओहो एक बार फिर देखिए ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश, बल्ला शायद हाथ से छुटा गया। बल्ला एक बार फिर देखिए हाथ से छूटा नजर आया। बल्लेबाज की बात की जाए तो बबल नाइक स्ट्राइकर एंड पर गए, ज्यादा एक बार फिर एफर्ट लगाने की कोशिश कर रहे हैं, ज्यादा पावर लगाने की कोशिश कर रहे हैं, जोर से स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद बल्ले पर नहीं गया, टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में। रन संख्या खुद मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे 14 रन, 14 ऑन स्कोर बोर्ड। शानदार के कदमों का इस्तेमाल किया, गेंदबाज के सर के ऊपर से सामने की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ शानदार स्ट्रोक है। वाह भाई वाह, शेर की झलक सबसे अलग है। सामने की तरफ क्लासिकल स्ट्रोक आता बबल नाइक का जलवा मैदान के अंदर जारी है। 6 रन।
रिप्ले के अंदर देखिए सामने की तरफ क्या गजब का चक्कर गया मिड ऑफ के सर के ऊपर से और गेंदबाज के सर के ऊपर से क्लासिकल स्ट्रोक बबल नाइक और गोपाल भट्टा पहला विकेट जाने के बाद मैदान के अंदर साझेदारी है। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम लल्ला 11 की टीम आप मैदान के अंदर देख रहे हैं। टॉस हारने के बाद फिलहाल में मैदान के अंदर बैटिंग कर रहे हैं टीडब्ल्यू जो डोमिनेटर। चलिए हम बार वही कह रहे हैं ज्यादा चर्चा नहीं करनी है। चर्चा करोगे तो खर्चा ज्यादा होने वाला है। कम चर्चा कम खर्चे के फॉर्मूले का इस्तेमाल करना है। ये जितनी ज्यादा चर्चा करेंगे ना उतना खर्चा भी होने वाला है। इनको पता है क्योंकि आज एक्सपीरियंस कैंप पर खिलाड़ी खेल रहे, बड़े खिलाड़ी खेल रहे, प्रोफेशनल खिलाड़ी खेल रहे हैं, तो चर्चा होने वाली है। शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि खर्चा ज्यादा हो जाए। स्टारकास्ट खिलाड़ी खेल रहे, प्रोफेशनल खिलाड़ी खेल रहे, चर्चा जरूर होने वाली है। पहले ओवर का खेल लगभग एक बार फिर बात की जाए तो 6 रनों पर समाप्त हुआ। दूसरे ओवर का खेल 14 रनों पर समाप्त हुआ, यानी कुल मिलाकर 2 ओवर के अंदर 20 रन आए हैं। पहला ओवर हिमांशु ने किया जिस ओवर के अंदर 1 विकेट भी चटकाया था और 6 रन इन्होंने दिए थे। दूसरे ओवर के अंदर गेंदबाज प्रसन्न पाटिल आए और उन्होंने 14 रन दिए हैं। तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुख्य गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे। नई गेंदबाज का इस्तेमाल होना है। मैन फ्रॉम दापोली रत्नागिरी के खिलाड़ी आकाश सकपाल जिन्होंने पहले दिन क्या एक बार फिर देखिए पहले दिन की जो रात थी इस टूर्नामेंट की पहली रात थी वो ग्रामीण के अंदर इन्होंने सजाई थी। 4 गेंदों पर 4 विकेट, 5 गेंदों में 4 छक्के, ये इनके नाम पर गए। आप जाकर जीटीसी लाइव पर देख सकते हो। इस ओवर की पहली गेंद शानदार गए, शानदार गए। गोपाल भट्टा की बात की जाए तो नया करने की कोशिश कर रहे हैं। तो मैच की तरफ एक बार फिर जाएंगे। बहुत अच्छी गेंदबाजी है। बल्लेबाज की बात की जाए तो बैटिंग एंड पर स्ट्राइकर एंड पर गोपाल भट्टा गए और रिवर्स खेलने की कोशिश की है। सीधे बल्ले के साथ रन बन रहे हैं, ये टेढ़े बल्ले का इस्तेमाल कर रहे हैं। गलत सोच के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर है। सोच का दायरा जितना बड़ा होगा उतना मैच बनने वाला है, बड़ा मैच बनने वाला, बड़ा टोटल बनने वाला है। टारगेट बड़ा बनाना होगा। आकाश सकपाल इस ओवर के दूसरी गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार। ओवर द विकेट अक्रॉस द टर्म चले गए थे, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। एक बार फिर बल्ले की तरफ, बल्ले के ऊपर सीधी तरीके से रोल नहीं हो रहे गए। पीछे की तरफ गेंद जाते हुए शॉर्ट फंडिंग पर खिलाड़ी है। जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल किया। तीसरे ओवर के अंदर 21 रन। विकेट की बात की जाए तो 1 विकेट के नुकसान पर मैच में अगर बात की जाए तो दोनों तरफ टकराव बराबरी वाला है। दोनों तरफ मैच ऑन है और दोनों तरफ इंजन गर्म है। दोनों तरफ आग बराबर की लगी है। रन संख्या फिर मिलाकर 21। ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। जिस तरीके से आप वक्त ले रहे हो ज्यादा वक्त जा रहा है। घड़ी के कांटे की तरफ ध्यान देना है। सबसे महत्वपूर्ण बात अगर है जिंदगी के अंदर तो वो वक्त है। वक्त को जो इंसान समझता है वो कामयाब होता है। इस ओवर की अगली गेंद ओहो मैदान के अंदर नया करने की कोशिश है। ज्यादा एफर्ट लगा रहे गए, ज्यादा कोशिश कर रहे गए। और बबल नाइक की बात की जाए तो ये खिलाड़ी देखिए एक बार फिर जोश के अंदर खेल रहे गए। लगातार दूसरी मर्तबा इनके हाथों से बल्ला छूटा है। देखिए ज्यादा एक बार फिर हरा एक अगर बात की जाए तो यहां से अगर बात की जाए तो ऑन साइड की तरफ ज्यादा खेलने की कोशिश कर रहे हैं। रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर 21 रन 21। बबल नाइक ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पर गोपाल भट्टा दोनों भी खिलाड़ी आपस में चर्चा कर रहे हैं। बल्ले की मांग की गई, लगातार दूसरी मर्तबा हाथों से बल्ला छूटा गए। 21 रन 2 विकेट के नुकसान पर आकाश सकपाल गेंदबाजी कर रहे हैं। आकाश सकपाल ने फिलहाल में अगर बात की जाए तो 3 गेंदों के अंदर 1 रन देने का काम किया। नबीतुली गेंदबाज वापसी का बिगुल बजा रहे हैं। फील्डिंग है आप देखिए, शॉर्ट फील्डिंग का खिलाड़ी अंदर गए। एक खिलाड़ी एक बार फिर अगर बात की जाए स्क्रीनिंग का खिलाड़ी थोड़ा सा ऊपर के अंदर डायरी के अंदर शॉर्ट थर्ड मैन पर एक खिलाड़ी है। ऑन साइड पर मिड ऑन का खिलाड़ी अंदर है। बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर गए। आकाश सकपाल तीसरे ओवर की चौथी गेंद लेकर तैयार है। बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज लेफ्ट हैंडेड खिलाड़ी स्ट्राइकर गेंद पर बबल नाइक। शानदार गए, शॉट इतना अच्छा नहीं है। ऑन साइड की तरफ खेलना चाहते, हवा में गए, गेंद के नीचे खुद गेंदबाज लपक लिया कैच।
ये गैप ढूंढना चाहते थे, गेंदबाज के सीधे हाथ में चली गई है। विकेट का पतंग, दूसरा विकेट। मैदान पर सेलिब्रेशन है और एक झटका लगता बा और एक ब्रेक टू लगता बा। बैक टू पवेलियन बबल नाइक, झटका नंबर 2 दूसरा लगता बा। मैदान की तरफ एक बार फिर जाने बने के सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। आप देख रहे हैं एक शानदार टूर्नामेंट। आमदार डॉक्टर राजन जी सालवी साहब, इनके जन्मदिन के अवसर पर 2022 का शानदार टूर्नामेंट, पहला साल है। कमाल गए, धमाल गए, बेमिसाल है। आप आपके जीटीसी के लाइव पर देख रहे हैं, रिप्ले के अंदर देखिए हवा में गेंद गई थी, विकेट कीपर गेंदबाज की बात की जाए तो तेजी के साथ गेंद के ऊपर गए थे। गेंदबाज आकाश सकपाल ने अच्छा कैच पकड़ा। इस ओवर की अगली गेंद राइट अप, ओवर द विकेट नई बल्लेबाज के लिए। शानदार गए, ज्यादा ऊपर की तरफ चली गई है, हवा में गए, तारामंडल में गए, खिलाड़ी गेंद के नीचे गए। ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं? क्या इनको गेंद नजर नहीं आई, ज्यादा ऊपर चली गई थी, या ये एक बार भी सोच रही थी कि सामने वाले खिलाड़ी कैच पकड़ेंगे? इनके मन में क्या सवाल था? यहां से अगर बात की जाए तो कई खिलाड़ी यही सोच रहे हैं, वो जो खिलाड़ी थे वो क्या सोच रहे थे? ज्यादा ऊपर की तरफ एक बार फिर चली गई थी, शायद इनको नजर नहीं आई। रन संख्या कुल मिलाकर 22, माफ कीजिए 23 बने हैं, 23 रन बने हैं। आकाश सकपाल की बात की जाए इस ओवर के अंदर अभी तक 3 रन देने का काम 5 गेंदों के अंदर। इस ओवर की अगली गेंद, शानदार के शॉट, इतना अच्छा नहीं गया, एक बार फिर ऊपर की तरफ चल गए, शॉट फाइंडिंग पर खिलाड़ी गए और कैच छोड़ दिया। इसके पहले भी कैच छोड़ा है, इस वक्त भी। अब अगर बात की जाए तो कैच छूटा गया है। महेंद्र मांगे की बात की जो तो मैदान के अंदर दूसरी मर्तबा गलती करते हुए नजर आए। रिप्ले के अंदर देखिए, आसानी वाला कैच था, ये तो लड्डू था, ये तो लॉलीपॉप था। इन्होंने देखिए कैच छोड़ा गए। कैच छूटने के बाद 1 रन मुकम्मल होता बा। 1 रन के साथ रन संख्या में था, रन संख्या कुल मिलाकर 24 रन। इस ओवर के अंदर 4 रन आए। गजब की गेंदबाजी आकाश सकपाल द्वारा, एक शिकार इन्होंने किया गया। 3 ओवर का खेल समाप्त, 24 रन। विकेट की बात की जाए 2 विकेट के नुकसान पर। एक छोटा सा ब्रेक, मैदान के अंदर चर्चा जारी है, गुफ्तगू जारी है। एक गाने के साथ वापस आएंगे। Magnificent 4। अगर बात की जाए तो ज्यादा ऊपर की तरफ थी गेंद, अंपायर का इशारा अगर बात की जाए तो 1 बाउंस यहां से इशारा होता बा। ज्यादा ऊपर की तरफ बाउंसर गेंदबाजी कर रहे हैं, टप्पा करने के बाद ज्यादा उछाल दे रहे हैं और उछाल देने की कोशिश गेंदबाज कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर हिमांशु गेंदबाजी कर रहे हैं। अलीमगढ़ भिवंडी के खिलाड़ी हैं, भिवंडी से लेकर इस मैदान के अंदर आए, कोकन के मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। पहले ओवर के अंदर हिमांशु की बात की जाए तो इन्होंने 6 रन दिए थे। इस ओवर के अंदर पहली गेंद पर चौबाया, दूसरी गेंद पर वापसी की गई। स्ट्राइक हेड पर दाजी नाइक, रन संख्या कुल मिलाकर अब तक स्कोर कार्ड के पर 28 रन, 2 विकेट के नुकसान पर। प्रसन्न पाटिल गेंदबाजी, हिमांशु गेंदबाजी कर रहे हैं।
शानदार के वाह भाई वाह, गजब का स्ट्रोक है। ऑफ टम की काफी मार दी, स्क्वायर की तरफ खेलते में दाजी नाइक का जलवा जारी है। शानदार स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री बार, ब्यूटीफुल शॉट। पर वार गेंद बाउंड्री के मार के चौथी गेंद लेकर गेंदबाज तैयार। पटकी विकेट टपक करने के बाद ज्यादा उछल लेती हुई गेंद शरीर पर टकराने के बाद सामने की तरफ आ रही है। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक एक रन मुकम्मल करने वाले हैं। अभी भी दो गेंदों का खेल बचा हुआ है। गोपाल भट्टा अब जाके देखिए स्ट्राइक एंड पर गए। प्रारंभिक बल्लेबाज है, दो विकेट जाने के बाद भी अभी भी मैदान के ऊपर डटे हुए हैं। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हो, रन संख्या की बात की जाए तो 25। चौथा ओवर मैदान के अंदर चल रहा है। ओहो, काफी दूर थी, शरीर से काफी दूर थी, खड़े खड़े खेलने की कोशिश है। इनके पैर नहीं चल रहे। ऑफ स्टंप के बाहर टप्पा करने के बाद छठे सातवें स्टंपर से गेंद विकेट कीपर के दस्ताने में बल्ले पर गेंद आना बहुत जरूरी है। गेंद और बल्ले के बीच में ताल्लुक होना बहुत जरूरी है। इसीलिए कहा जाता है गेंद और बल्ले के बीच में छिड़ी के जंग, चढ़ा के रंग, रंग में भंग। खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे हैं। गोपाल जो स्ट्राइक इन पर खड़े गए वो मैदान के अंदर थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं। शानदार गए गजब की गेंदबाजी। हिमांशु पाटिल दोबारा विकेट के बीच में समाप्त करने की कोशिश, टप्पा करने के बाद गेंद शरीर पर टकराते हुए गेंदबाज ने खुद गेंद को फॉलो थ्रू के अंदर उठाया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। 4 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 35। 2 विकेट के नुकसान पर पहला विकेट आकाश का गिरा। दूसरा विकेट की बात की जाए तो बबल नाइक बैक टू बबल 17 रन बनाकर गए हैं। 4 ओवर का खेल समाप्त दबा, 35 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल अभी भी जारी है। आखिरी ओवर का खेल अभी भी बचा हुआ है। एक गाने के साथ वापस भी आने वाले हैं। के साथ स्वागत है कार्य सम्राट चषक 2022। आप देख रहे हैं पहला साल और पहले साल की चौथी रात, और चौथी रात के अंदर ये दूसरा मुकाबला TWJ डोमिनेटर्स गुहागर बनाम दूसरी तरफ आप देख रहे हैं लल्ला 11। लल्ला 11 के अंदर कई खिलाड़ी गोवा के खेल रहे, कई खिलाड़ी मुंबई भिवंडी के खेल रहे हैं। इनके बीच का बैटल आपको देखने के लिए मिलने वाला है। तो दूसरी तरफ अगर बात की जाए तो TWJ डोमिनेटर्स गुहागर के पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी है। दोनों तरफ बंबई के खिलाड़ी हैं और इनके बीच का जो बैटल रहेगा वो क्लासिकल बैटल है। मैच की तरफ एक बार पे जाने वाले गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गुहागर के चंद्रकांत आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करने निर्णायक ओवर है। पहली गेंद पर एक बार फिर देखिए मिसफील्ड होते हुए, थोड़ा सा फंबल होते हुए खिलाड़ी नजर आए। दूसरी की मांग है मैदान के अंदर तेजी के साथ, तेजी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए लल्ला ग्रुप 11 की रन संख्या आप देख रहे हैं 27 ऑन स्कोर बोर्ड। 37 रन बने। पहली गेंद पर दाजी नाइक ने 2 रन चुराए हैं। शानदार गेंद है, अच्छी गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, शॉट अच्छा नहीं गया, हवा में गए खिलाड़ी के, छोड़ दिया कैच। ये क्या कर रहे हैं मैदान के अंदर। पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग है। गोपाल भट्टा को बाहर जाना पड़ेगा। पहला रन मुकम्मल होता हुआ, दूसरे की मांग थी, यहां से विकेट का पतन करने वाला है। सेक्रीफाइस वाला विकेट है, विकेट नंबर तीसरा गिरता हुआ, गॉन।
नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे इरफान शेख, स्ट्राइक एंड पर दाजी नाइक को आप देख रहे हो। गोपाल की बात कीजिए तो इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए, प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान के अंदर आए थे। बबल नाइक की बात कीजिए तो 17 रन इस पारी के अंदर बनाए थे। ऑफ टर्म के बाहर थे, पुल करने की कोशिश थी, एक बार फिर बल्ले के ऊपर इस पर लगने के बाद फॉलो थ्रू के अंदर शानदार कैच होता था। दूसरी गेंद पर दूसरा झटका, पहली गेंद पर रनआउट का विकेट, दूसरी गेंद पर दाजी नाइक को बाहर में जाए कैच आउट करके बैक टू पवेलियन आना पड़ेगा। झटका नंबर 14 लगता था, चौथी सफलता मैदान के अंदर, चौथा ब्रेक थ्रू कितना था। दाजी नाइक बैक टू पवेलियन। तीन गेंदे के शेष दोनों के लिए विशेष रन संख्या कुल मिलाकर 38 रन, 4 विकेट के नुकसान पर चंद्रकांत जो कि गुहागर के खिलाड़ी है वो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। मैन फ्रॉम गुहागर के खिलाड़ी है। TWJ डोमिनेटर्स गुहागर की टीम टॉस जीतने के बाद इस मैच के अंदर फील्डिंग कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 38 रन, 4 विकेट के नुकसान पर लल्ल्या ग्रुप 3 गेंदे अभी भी शेष है। आखिरी 3 गेंदों का खेल बचा हुआ, 5वां ओवर चल रहा है। विशेष आखिरी ओवर के निर्णायक ओवर के 3 गेंदे आखिरी बच्चे हुए गए, दोनों के लिए गए विशेष। ठाकुर 11, चलिए आपकी प्लेइंग 11 लिस्ट हमारे कमेंट बॉक्स में देनी है। ठाकुर 11 रन संख्या कुल मिलाकर 38 रन, 4 विकेट के नुकसान पर आखिरी 3 गेंदों पर कितने रन बनाए गए ये भी देखना बहुत जरूरी है। चंद्रकांत लेफ्ट हैंडेड गेंदबाजी करने के लिए तैयार गए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओहो शरीर से दूर गेंद है, टप्पा करने के बाद स्विंग होने वाली गेंद है, ज्यादा हरकत करने वाली गेंद है। गेंद टप्पा करने के बाद स्विंग होकर बाहर की तरफ निकली गए, हरकत कर रहे गए तो बरकत भी पाने बने गए। स्विंग द मिस, टप्पा करने के बाद बाहर की तरफ ज्यादा निकली गए। बल्लेबाज की बात कीजिए तो दर्शन स्ट्राइक एंड पर खड़े गए। ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, अच्छा शॉट नहीं किया, मिस्टर के हवा में गए, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। इस ओवर के अंदर अब जाकर एक रनआउट का विकेट, 2 खिलाड़ी कैच आउट में गए। झटका नंबर 5वां लगता था। दर्शन भी बैक टू पवेलियन आएंगे, 38 रनों पर रोक कर लगा है। लल्ल्या ग्रुप 11 को लगने वाला ये 5वां झटका 38 रनों पर। अब तक 5 गेंदे की है और 3 रन देने का काम, 2 सफलता इनके हाथों में, एक रनआउट का विकेट इन्होंने भी लिया गया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ऑफ टर्म के बाहर बल्ले का कट लगने के बाद एक बार फिर ऊपरी से बल लगने के बाद पीछे की तरफ जारी है। पहला रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आने वाले गए। भाग बिका भाग वाला खेल है, अंपायर का सिग्नल देखने बने गए। अंपायर की तरफ अपील कर रहे हैं, अंपायर ने मना किया, अंपायर ने कहा ना मुन्ना ना। आकाश चाहते थे इस गेंद के ऊपर विकेट मिले, अंपायर ने मना किया। 2 रन मुकम्मल होते हुए आखिरी गेंद पर रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 40 रनों पर पहुंच गए। 5 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 40 रन जीतने के लिए लल्ल्या ग्रुप 11 ने सामने वाली टीम TWJ डोमिनेटर के सर पर 30 गेंदे 41 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया। कहीं मत जाइए, एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। आपण जोडायचं, कारण महत्वाची सूचना आहेत लक्षात ठेवा। 2 संघ जे
मला वाटतं जर त्यांचे दोन संघ जो ग्रामीणचे सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत त्यांच्याकरता महत्त्वाची सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, ते जर यूट्यूबवरती लाईव्ह बघत असतील वैभव वसाहत 11 आणि जिगरसाई रत्नागिरी किंवा गावखेडी यांनी लक्षात ठेवायचं. जिगरसाई गावखेडी संघ अमोल भोसले जर यूट्यूबवरती लाईव्ह बघत असाल किंवा तुमचे कुठले प्रतिनिधी या मैदानामध्ये असतील त्यांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. जे ग्रामीणमध्ये दोन संघ सेमीफायनल करिता पात्र ठरलेले आहेत, सेमीफायनलच्या राऊंडमध्ये गेलेले आहेत, त्यांना उद्या येताना तुमचा मॅच जेव्हा असेल तेव्हा तुमचे जे 15 खेळाडू आहेत त्यांचे ID प्रूफ घेऊन येणं बंधनकारक आहे. दोन्ही संघानं ओरिजिनल या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांचे ID प्रूफ जे ओरिजिनल असतील ते घेऊन इथपर्यंत याच्यावर, जर ते नसतील तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. याची दक्षता तुम्ही घ्या. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना देण्यात येत आहेत. ही सूचना फार महत्त्वाची आहेत. ग्रामीणचे खेळाडू जे दोन संघ सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत, वैभव वसाहत 11 आणि त्याचबरोबर जिगरसाई गावखेडी, आपण लक्षात ठेवायचं आहे ज्या खेळाडूचा ID नसेल त्यांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. याची दक्षता आपण घ्या. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना दिल्या जाते. आणि त्याच पद्धतीने लक्षात ठेवा, जे खेळाडू ग्रामीणमध्ये 4 खेळाडू जे आयकॉन खेळत आहेत, दोन्ही संघामध्ये 4 खेळाडू आयकॉन खेळत आहेत, त्यांना ओपनमध्ये खेळण्याची संधी नसेल. हे दक्षता आपण घ्यायची आहे, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त ते आयकॉन खेळाडू म्हणून ग्रामीणच्या संघामध्ये खेळण्याची संधी आहे. तुम्ही ओपनमध्ये खेळू शकत नाही. याची दक्षता तुम्ही घ्यायचं आहे, कारण तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त 4 आयकॉन म्हणून ग्रामीणमध्येच खेळण्याची संधी मिळणार आहे. अमोल भोसले आपण लक्षात घ्यायचं आणि त्याचबरोबर वैभव वसाहत या संघाने देखील लक्षात घ्यायचं आहे. 40 धाबा या मॅचमध्ये झालेत. 41 धाबांचा आव्हान सेट केला गेलेला आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मायक्रोफोनवरती थोडंसं बदल केलं जाणार आहे. आमच्याबरोबर मराठीचा गोड आवाज, मराठीचा बुलंद आवाज, महाराष्ट्राची शान, डोंबिवलीची आणबान शान, ज्यांच्याकडे मोठा अनुभव आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये सर्वात मोठा अनुभव ज्यांच्याकडे आहे ते प्रसाद परब सर आमच्या मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. मी इथंच थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. 2022 कार्यसम्राट चषक 2022चा भव्य दिव्य थरार. जाऊया ओव्हर टू प्रसाद परब सर. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चिकी सिंगल. एका धावेने सुमितने खातं उघडलंय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. 41 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. GTCच्या माध्यमातून आपण बघतोय तर प्रेक्षेपण सुरू आहे या क्रिकेट स्पर्धेचं. सर्व कॅमेरामन, टेक्निकल टीम, स्कोअर आमच्यासोबत आपण बघतोय. सर्वांचं खूप चांगलं काम चौथ्या रात्रीमध्ये सुद्धा. स्ट्रायकिंगला बिलाल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, लेमन कट, चायना कट, वेगाने चेंडू मागे निघून येतोय. बाल बाल बच गए, बाल बाल बच गए. तुम्ही पाहू शकता एक अजुबा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये गणेश, की बेल्स पूर्ण फ्लिकरिंग झाल्या, लाइटिंग झाल्या, पण बेल्स खाली ऑफ नाही झाल्यात. चेंडू निश्चितच लागून गेलाय एसटीला, पण बेल्स काय खाली पडलेली नाहीये, त्यामुळे बाल बाल बच गए. इनसाइड एज लागून चेंडू निघून गेला होता मागे. 2 धावा धावफलकावर. अप्रतिम डिलेव्हरी, मॅग्निफिसंट डिलेव्हरी. ब्लॉक कोलमध्ये चेंडू अप्रतिम, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, वाईड यॉर्कर. आउटसाइड एज घेऊन चेंडू मागे निघून जातोय फ्लाइंग स्लीपमध्ये. अजून एक धावा ऍड होतोय. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा मैदानावर सामना जिंकण्यासाठी TWJ गुहागर डॉमिनेटर्स या संघाला. काही चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंगमध्ये. स्ट्रायकिंगला बिलाल आल्यानंतर पॉईंटला खूप चांगलं फटकेबाजी करतात किंवा ऑफसाईडला त्यांचा एक स्ट्रॉंग झोन आहे आणि त्यामुळे फिल्डिंगमध्ये लगेच चेंजेस पाहायला मिळतोय. गली आणि एक पॉईंटला खेळाडू सेट केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, थोडासा दूर ठेवलाय चेंडूला. गुड बॉलिंग. जणू काही आधीच ओळखलं होतं की हा फटका इथे निश्चितच एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करणार स्ट्रायकिंगला बिलाल, पण जर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या बरोबर, धावसंख्या धावफलकावर 3. स्वीप करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या किंचीचा बाहेर चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत अक्षय पाटील आणि सांगतायत इट्स वाईड बॉल.
धावसंख्या होईल ती भर. धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. मुंडा देसाई 11 आणि ठाकूर 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. ठाकूर 11 संघाने अजूनपर्यंत लिस्ट अपडेट केलेली नाही आहे. कॅप्टनला विनंती आहे आपण ताबडतोब लिस्ट अपडेट करा. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. 2 धावा वेगाने पूर्ण झाले त्या चेंडूवर. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. एकूण अंकी जर धावफलक आपण बघतोय त्या 6 धावा. संदेश लिस्ट अपडेट करायची आपली आणि इनिंग ब्रेक ऑलरेडी झालं त्यामुळे लिस्ट अपडेट करून टॉससाठी आपण रेडी राहा. ठाकूर 11 या नावाने संघ आपण बघतोय. संदेश पार्टे आमच्यासोबत जे या संघाचे संगणक म्हणून काम पाहतील. त्यामुळे आजचा एक जबरदस्त द्वंद्व युद्ध तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. व्यावसायिक गटातील सर्व तारे सितारे या मैदानावर अवतरणार आहेत. खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून पाहायला मिळेल, याच्यात त्रिमात्र शंका नाही. पहिला सामना आपण बघितला रुद्र 11 संघासमोर खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दिला तो म्हणजेच VS फिटनेस या संघाने. सामना थोडासा एकतर्फी झाला. सामना जिंकला त्या संघाने आणि पुढच्या फेरीत लगेच प्रवेश केला. एका षटकामध्ये सामना फिनिश केला. 18 धावांचं लक्ष होतं रुद्र 11 संघाने ते ठेवलं होतं आणि ते पार झालं एका षटकामध्ये. इरफान येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं समोरच्या एंड गोलंदाजी केली जाईल. जो पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो इरफान. स्ट्राईक एंडला सुमित. लेफ्ट मोर विकेट. शॉर्ट पिच चेंडू बॅक टू द बॉलर. प्रयत्न केला गोलंदाजाने पण त्याच्या मागे चेंडू थोडासा डायव्हर्ट होतं हाताला लागून. बॅकअप चांगले तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली ती 7 धावा. कार्यसम्राट चषक उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. उपांत्य फेरी, अंतिम फेरी, क्वार्टर फायनल्स असे काही सामन्याचा शेड्यूल उद्याच्या दिवसात बाकी आहे. आज आमचा प्रयत्न आहे की 8 संघांच्या माध्यमातून त्यांच्या लीगमधल्या मॅचेस कव्हर करणं. त्यापैकी दुसरा सामना इथे सुरू आहे एका पूलचा. शॉर्ट पिच चेंडू उंच तर गेलाय. शतक जज करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. सात धावा धावफलकावर. 7-1 गडी बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ऋतांशु पाटील. 41 धावसंख्येचं लक्ष आहे पण आपण बघतो की सुमित सारखा खेळाडू लक्षाच्या थांबवून ठेवले मागच्या षटकापासून. सुमितचा स्वाभाविक खेळ तो करू शकत नाही आहे. मैदानाचा अंदाज घेतोय कारण प्रत्येक कॅप्टन इथे आल्यानंतर प्रत्येक खेळाडूने भरपूर कौतुक केलं. आउटफील्डला ग्रास आहे, विकेटवर ग्रास आहे, त्यामुळे चेंडू झपकन बाउन्स सुद्धा होतो, झपकन आतमध्ये सुद्धा येतो. त्यामुळे सरप्राईज आहे सर्वांसाठी पहिल्याच सामन्यात खास करून. इरफान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अवे फ्रॉम द बॉडी, अप्पर कट, चांगला फटका आहे, सेफ शॉट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये पॉइंटला आणि लास्ट मोमेंटला अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू ढकलून दिला आतमध्ये आणि तोपर्यंत 3 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपला क्रीज सोडतायत. गुड रनिंग. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ऋतांशु आणि सुमित मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्टअप होण्याचा दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात. 3 धावा अंकित केल्या त्या चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते. एकूण अंकित झाल्या धावफलकावर त्या 10 धावा. ऋतांशूने खातं उघडलंय 3 धावेने. धावसंख्या 10. अजूनही 31 धावेंची आवश्यकता आहे. शॉर्ट पिच चेंडू, हवेमध्ये चेंडू आहे पण खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू निघून जाते. बॅकअप तिथे आहे, फक्त एकच धाव मिळेल. स्टिकरच्या नियर बाय चेंडू लागला त्यामुळे जास्त लांब जात नाहीये. 2 to go. धावसंख्या 11 धावा धावफलकावर.
लब्बैक परटवली 11 या नावाने संघ खेळतोय. पुढचा संघ तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर मुन्ना देसाई 11. दोन्ही संघाने रेडी राहायचं टॉससाठी. हो, चांगला फटका पण क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. चांगला झेल, चांगल्या फटक्याचं रूपांतर चांगल्या झेलमध्ये होत आहे आणि दुसरा धक्का लागतोय. आपण बघतोय TWJ डॉमिनेटर्स या संघाला. फलंदाज बाद. दोन फलंदाज बाद. धावसंख्या दाफरकर थोडीशी माफक असताना आपण बघतोय 11 धावा असताना दुसरा फलंदाज बाद झालाय. ऋतांशू बिलाल शेख तंबूत परतला, ऋतांशू तंबूत परतला. दोन फलंदाज या संघाचे आपण बघतोय बाद होत आहेत. चला बॅट्समन लगेच पाठवा, लवकर निर्णय घ्या. भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा प्रत्येक संघाने. TWJ डॉमिनेटर्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला 40 धावींवर थांबवलं 8च्या गतीने आणि त्या मात्र 41 करायच्यात 8.20च्या गतीने. आकाश सकपाळ पहिल्याच दिवसामध्ये या फलंदाजीने खूप जबरदस्त एंटरटेन केला मला. फक्त फलंदाजी नाही, ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की 4 चेंडू 4 विकेट्स, जे मात्र डबल हॅट्रिकपेक्षा काही कमी नसतात. 4 ट्रिक कंप्लीट केली. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिकची नोंद केली या खेळाडूने. आणि त्याचबरोबर बॅटिंगमध्ये येत असताना 4 षटकार तर ठोकले, पण सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रमसुद्धा याच फलंदाजाने केला. तो स्ट्रायकिंग एंडला. आकाश सकपाळ आज खुल्या गटात खेळण्याची संधी मिळते TWJ डॉमिनेटर्स या संघाकडून. धावसंख्या 11, 2 गडी बाद. इरफानचा पुढचा चेंडू फुल्लर लेंथ आहे, फ्लिक केलाय ऑन साईडला. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 त्याचा प्रयत्न, पण आकाशला नकार दिलाय सुमितने. धावसंख्या दाफरकर 12 धावा. षटक क्रमांक दुसरा समाप्त होत आहे. 2 षटकागे धावसंख्या 6च्या गतीने तुम्ही पाहतात अंकित झाले त्या 12 धावा दावफलकावर. 41 धावा करायच्या आहेत. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक संपन्न होईल. 30 षटकानंतर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र इर्शाद बागवान सज्ज होतील. 3 षटकानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी वळू, त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला सूचना आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. एका बाजूने आपण बघू शकाल संदेश पार्टे एक अनुभवी खेळाडू आहे संघामध्ये, आणि एका बाजूने आपण बघतोय की म्हणजेच बरकत शेख. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचे. लक्षात ठेवा 3 षटकानंतर नाणेफेक लगेच संपन्न होईल ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. गोलंदाजी मार्कवर जयदीप भोंडिवले JD. उंची लहान पण कीर्ती महान. त्याच्यासमोर आपण बघतोय की दर्शन बांदेकर आपले शोल्डर रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू तिथे टाकण्यासाठी तो सज्ज होते. तिसरा षटक तो घेऊन आलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये दिलीप वेंगसरकर सारख्या दिग्गज खेळाडूची शाबासकी मिळालेला खेळाडू म्हणजे तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर येतो तो जयदीप भोंडिवले. अंतिम सामना होता स्पर्धेचा, आणि अंतिम सामन्यामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि स्वतः ती गोलंदाजी कर्नल दिलीप वेंगसरकरने बघितली आणि प्राईड डिस्ट्रीब्युशनमध्ये कौतुक केलं तोंड भरून ते JDचं. तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वैयक्तिक पहिले षटक घेऊन. धावसंख्या 12 आहे, 2 गडी बाद. स्ट्रायकिंगला आपण बॅट्समन बघतोय आकाश सकपाळ. स्लो रन चेंडू गती परिवर्तन स्लाइस केल्या पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे डीपना येतोय. चेंडू कव्हर करेल एक्स्ट्रा कव्हरवरून, तोपर्यंत थोडासा फंबल आणि 2 धावा. पहिला चेंडू थोडासा आपल्या नेहमीच्या स्टाईलने गोलंदाजी करण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे, पण व्हेरिएशन सुद्धा भरपूर आहेत. ऑप्शनच्या बाहेर थोडंसं इन्व्हाइट केलं, हलकासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि तो खूप लवकर अटेम्प्ट करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप पॉइंटला आकाश सकपाळने. धावसंख्या 14. वेगवान चेंडू ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये चेंडू कव्हर करेल. आता मात्र वेगाचा वापर केला, एनर्जीचा वापर केला. पर्टिक्युलर आपण आवाज ऐकतोय तो म्हणजेच जेव्हा चेंडूचा रिलीज होतो, चेंडू हातांना सुटतो, चेंडू हातांना रिलीज करत असताना आपण बघतोय की प्रचंड एनर्जी वापरतोय.
आणि त्याच गतीने किंवा त्याच दृष्टिकोनातून नेहमीच गोलंदाजी करत असतो. एक धाव ॲड होते, धावसंख्या धावफलकावर 15 धावा. वेगवान चेंडू पुन्हा एकदा कट केल्या पॉईंट रिजनमध्ये, पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. ऑफस्टम्पच्या बाहेर सातत्याने बॅट्समनला इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक धाव ॲड होईल, धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 2 गडी बाद. 41 करायचे आहेत मैदानावर. नेक्स्ट बॉल फुल लेंथ, बॅक टू द बॉलर. अप्रतिम प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र प्रयत्नांना खरंच दाद द्यावी लागेल. 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. फलंदाजाचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. मॅग्निफिसंट एफर्ट फ्रॉम जेडी. स्वतःच्या फलंदाजाने चेंडू तर अडवला आणि त्याने हा प्रयत्न केला की चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा एसटीवर, पण नेम चुकला. अथलॅटिक एफर्ट काय स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते, स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले जेडीचा. खूप चांगला प्रयत्न. 2 धावा रोखू शकत नव्हता कारण बॅकअपला खेळाडू खूप दूरवर उभा होता आणि 2 धावा ॲड झाल्या धावफलकावर. जर्दन पवार मला सांगतात एकूण अंकित झाले धावफलकर त्या 18 धावा. हो, इथे मात्र बॅटची आतली कड, पायाला चेंडू जाऊन रश होतोय. नकार दिलाय. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक खूप दूरवर उभा आहे. अजून एक्स्ट्रा खर्च होऊ शकतात, त्यामुळे लॉंगॉनच्या फिल्टरने नकार दिलाय. एकाच जर समाधान मानावं लागतंय ते आकाशला. धावसंख्या 19. आतापर्यंत या षटकाला त्या 7 धावा. देसाई 11 कॅप्टन आणि लब्बाईक परटवली कॅप्टन दोन्ही संघ नायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचंय. कव्हर्स मध्ये अप्रतिम दर्जेदार टिपिकल सुमित डोंगरे शॉट. सीमारेषे बाहेर दणदणीत चौकार. आणि इकडे आवाजही आपला. सन्माननीय कार्यसम्राट आमदार राजनजी साळवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते नाणेफेक करून घ्यायचे. आज व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय मधुकरजी बाणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांना शुभेच्छा असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. त्याच्या समेत आमचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर राजनजी साळवी साहेब हे देखील असतील. सन्माननीय मधुकरजी बाणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. सन्माननीय संतोष साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचे नाणेफेक करून घ्यायचे. महाराष्ट्रातील 2 दिग्गज संघ आज आपण पाहतोय आमने सामने असतील. मुन्ना देसाई 11 विरुद्ध लब्बाईक परटवली 11. एकीकडे आपण पाहतोय बरकत शेख तर दुसरीकडे आपण पाहतोय संदेश पार्टे. 2 मजबूत संघ, 2 दादा संघ. या 2 संघामध्ये सामन्याची नाणेफेक केली जाते. 5 षटकांचा सामना असेल या स्पर्धेचा. आपण पाहतोय आजचा हा 4था दिवस. माननीय आमदार डॉक्टर राजन साळवे पुरस्कृत कार्यसम्राट चषक 2022चा हा थरार आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघाला देखील शुभेच्छा असतील कारण महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवणारे हे 2 संघ आहेत. आमचे मान्यवर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येत आहेत. सन्माननीय ज्यांचा आज वाढदिवस आहे सन्माननीय मधुकरजी बाणेसाहेब, त्यांच्या समेत आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब, सन्माननीय जगदीशजी राजापकर साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय संतोष साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामन्याची नाणेफेक केली जाते. दोन्ही संघनायक देखील आपल्या समेत उपस्थित आहेत. संदेशजी पार्टे आणि बरकत शेख 2 दिग्गज संघ, 2 मातब्बर संघ यांच्यामध्ये एक झुंज पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक खानविलकर क्रिकेट स्टेडियमचे हे ऐतिहासिक मैदान ज्या ठिकाणी पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे सन्माननीय मधुकरजी बाणेसाहेब आहेत, सन्माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवी साहेब, सन्माननीय जगदीशजी राजापकर साहेब, सन्माननीय दळवी साहेब. टॉस मात्र जिंकलेला आहे. मुन्ना देसाई 11 संघ आपल्या समवेत आहेत. संघनायक
टॉस जिंकल्यानंतर आपण काय निर्णय काय असेल आपला? बॉलिंग घेणं. सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. आमचे सर्व मान्यवर आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघामध्ये अनेक मातब्बर खेळाडू आहेत साहेब. दोन्ही संघामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या बाहेर आखाती देशामध्ये सुद्धा ज्यांनी क्रिकेट खेळलंय असे अनेक खेळाडू, दुबईसारख्या ठिकाणी खेळून आलेले खेळाडू आज आपल्या मैदानावरती प्रदर्शन करताना आपण पाहतोय. संदेश पार्टी आहेत, बरकत शेख आहेत, अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा आज एक मोठा बिग बॅटल ऑफ क्रिकेट आणि IPLच्या धर्तीवर आज एक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात नक्कीच कोणतीच शंका नसेल. दोन्ही संघनायकाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच इर्शाद. षटक क्रमांक 4 सुरू आहे. दर्शन सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. विकेट त्याला मिळाली आहे. स्ट्राईक एंडला महेंद्र मागे. चेंडू उंच गेलाय. महेंद्रचा टिपिकल शॉट त्याला खेळायचा पद्धतीने. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. छोटा पॅकेट बडा धमाका आणि त्यांनी दाखवून दिलाय अप्रतिम झेल. गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये मी काय कमाल करू शकतो. सूर मारला आणि सूर मारत असताना आउटस्टँडिंग कॅच आणि काय एफर्ट होता फिल्डिंग मध्ये तो पाहायला मिळाला. तो म्हणजे जेडीचा फलंदाज बाद. आणि इथे आमचे कुणाल इज्जत तर तयारच आहेत. लगेचच इथे ही रील बनवण्यासाठी रील बनवून लगेचच इंस्टाग्रामला ती पोस्ट होईल याच्यात मात्र शंका नाही. ऑलरेडी काही रील्स वेटिंगवर आहेत. क्या बात आहे. भावेश मसरूरकडनं एक पारितोषिक आलंय जेडीसाठी. एक अप्रतिम जेल कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो त्याने कॅच तो टिपला आणि भावेश मसरूरकर जे रुद्र इलेव्हनचे कॅप्टन आहेत त्यांनी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय ते तिथे जेडीसाठी. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीला येतोय प्रथमेश. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडू 2 विकेट्स घेतलेत पण हा चेंडू दिशाहीन होता. लेगस्टिक सोडून जात होता. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. TWJ गुहागर डॉमिनेटर्स वर्सेस लल्ला ग्रुप 11. प्रथमेश येतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग येला प्रथमेश वेद्रे. विजेती फक्त या चेंडूवर 1 धाव आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरकेली. एकूण अंकित झाले धावफरक आपण बघतोय त्या 27. 8 चेंडू आणि मैदानावर गरज आहे ती 14 धावेंची. क्लोज एन्काउंटर. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. त्यामध्ये इरफानचं अप्रतिम षटक. 6 धावा त्याने खर्च केल्या. विकेट एक त्याला मिळाली. जयदीपने एक षटक टाकलं. 11 धावांनी खर्च केला. विकेट त्याला मिळालं नाही पण अप्रतिम झेल टिपलाय. हा चेंडू अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट. ट्रेडमार्क शॉट. सिग्नेचर शॉट फ्रॉम सुमित डोंगरे आणि फलंदाज आपण बघतोय ठोकतो तो षटकार. त्याचं पॅटर्न स्ट्रोक त्याने दाखवलं आपल्या बॅटमधून म्हणूनच त्याला 360 हे नाव पडलंय. त्याला उपमा दिली आहे. डिग्री दिली आहे मिस्टर 360. सगळ्या बाजूला फटकेबाजी करू शकतो. षटकार ठोकल्यानंतर आपण बघतोय आता मात्र समीकरण उरलंय. 7 चेंडू शिल्लक. 8 धाव्यांची गरज. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता. वेग भरपूर होता चेंडूमध्ये. इनसाइड एज घेऊन चेंडू पाहायला ब्रश झाला. एकदा तिथे कंप्लीट केली. सुमितने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं शेवटच्या षटकामध्ये आणि आता मात्र समीकरण उरलंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धावेंची गरज. 2 षटकांचा स्पेल दर्शन बांदेकरने पूर्ण केला जो मालवणचा खेळाडू आहे. धावा खर्च केल्या त्या 17 आणि
गोलंदाजीमध्ये आपण बघतोय त्यांनी 2 विकेट सुद्धा घेतल्या. इरफानचं 1 षटक, 6 धाव्यांचं विकेट एक त्याला मिळाली आणि त्याचबरोबर जयदीप भोंडिवले 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केला, विकेट त्याला मिळाली नाही. आणि बघायचं आता निर्णय षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये या सामन्याचं भवितव्य जेडी सोपवतोय, कारण जेडी संघनायक आहे या संघाचा. सहा चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. सहा चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. लक्षात ठेवा आता जे 4 संघ मगाचा सामना आपण बघितला रुद्र 11 आणि त्यांच्यासोबत आपण संघ बघितला तो म्हणजेच VS फिटनेस आणि चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही हे 4ही संघांना विनंती आहे की आपण उद्या बरोबर संध्याकाळी 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. आपल्या ग्रुपचे सामने आता मात्र उद्या बाकीचे सर्व सामने संपन्न होतील याची आपण नोंद घ्या. चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही संघ आपण बघतोय ते म्हणजे लल्ल्या ग्रुप 11 आणि TWJ गुहागर डॉमिनेटर्स या संघाचे संघनायकांना सूचना आहे. आणि त्याचबरोबर आशिष येतो गोलंदाजी मार्कवर. आशिष कनोजिया, अप्रतिम डिलिव्हरी, गुडलेनचा अप्रतिम वापर. बघितलं की सुमित सगळ्या बाजूने फटके खेळू शकतो अशा मुमेंटला त्यापासून थोडासा चेंडू लांब ठेवला आणि चेंडू बॅटच्या वरतून वेगाने निघून गेला. डॉट डिलिव्हरी. आशिष कनुजा एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. अमित आणि जेडी चर्चा करतात, अमित पाटील आणि जयदीप भोंडिवले, की अशा मुवमेंटला आता मात्र फील्डमध्ये काही चेंजेस आणायला लागतील, कारण ती क्षमता, ती पोटेन्शियल, ती गुणवत्ता सुमितकडे आहे. तो सामना कधीही फिनिश करू शकतो, पण त्याला जास्त रूम द्यायचा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते ही तिघांमध्ये चर्चा सुरू आहे, आशिष कनुजा, अमित आणि त्याचबरोबर जयदीप भोंडिवलेमध्ये. बघायचं आहे चर्चेचं उत्तर काय देणार आहे आशिष. लक्षात ठेवा TWJ डॉमिनेटर्स, त्याचबरोबर लल्ल्या ग्रुप 11, रुद्र 11 डोंबिवली आणि VS फिटनेस 4ही संघांनी उद्या 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. शॉर्ट ऑफ लेन, अवे फ्रॉम द बॉडी, फक्त पंच केल्या चेंडूला पॉईंट रिजनमध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगला चेंडू आता आलाय. मोठ्या फटक्यानं थोडंसं वंचित ठेवलंय, कारण बघतोय की 6 चेंडू 7 धावांचं समीकरण असताना इथे मात्र इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न इथे सुरू होतोय. 2 चेंडू झाले तर फक्त एकच धाव. येस, चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे, सातत्याने आपण हे चित्र बघतोय. आशिष कनोजिया प्रथमेश साडी, ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, कॉर्ड बिहाइंडसाठी अपील आणि पंचाने सुद्धा हे अपील उचलून धरले. फलंदाज बाद होईल कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. हे स्वप्न घेऊन स्ट्राईक एंडला धावत होता की मला स्ट्राईक मिळेल, पण इथे मात्र स्ट्राईक एंडला आता मात्र येईल नवीन फलंदाज. तोपर्यंत होते फलंदाज बाद. प्रथमेश वेंद्रे बॅक टू द पवेलियन. तीन चेंडू शिल्लक आहे, 6 धाब्यांची अजूनही गरज. एका बाईकची चावी सापडली कॉमेंट्री बॉक्समध्ये, कोणाची असेल तर ओळख पटवून आपण घेऊन जा. यमाहा गाडीची चावी आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे स्ट्रायकिंग एंडला रोशन माडिक. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज होती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमितला थांबवून ठेवले. एक मी असा दुवा आहे मैदानाच्या आतमध्ये, तो सामन्याला कधीही कलाटणी देऊ शकतो षटकार ठोकून. ट्रॅक चेंज केला आहे आणि बघायचं आहे प्रयत्न असेल इथे सुमितला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभं करण्याचा, आणि बघायचं त्या प्रयत्नात ते सफल होत आहेत का. आशिष कनुजा राऊंड विकेट, ट्रॅक चेंज करून रोशन समोर. फुलं लेंथ आउटसाइड एज आणि इथे काय होतंय, जे व्हायला नको ते झालंय. फायनली स्ट्राईक रोटेट झाली ती सुमितकडे, त्यामुळे समीकरण उरलंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती 5 धाब्यांची. आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर चेंडू होता बॅटच्या बाहेरची
कडा घेतली, खालची कडा घेतली, चेंडू मागे निघून गेला आणि तोपर्यंत एकेरी धाव म्हणजे एक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. धावसंख्येत होते ती भर. एक धाव जर आपण कंप्लीट केली धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 36 धावा. 5 धावांची अजूनही आवश्यकता. दोन चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खास करून सुमित स्ट्रायकिंग एंडला असताना. सुमितकडे एक नामी संधी आहे, बघायचं गोलंदाज त्याला कशा प्रकारे थांबवणार. 2 चेंडू 5 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक चेंडू मागे लवकर फिल्डिंग सेट करा आणि लगेचच गोलंदाज पुढचा चेंडू आपण घेऊन या. 2 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता. आशिष कनुजा समोर सुमित. शॉर्ट ऑफ लेंथ होता. वॉटर डिलिव्हरी मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय मात्र आपण बघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि काय चेंडू हाताळलाय. सुमित सारख्या फलंदाला अक्षरशः जागेवर जखडून ठेवलंय. सुपर बॉलिंग. आता मात्र षटकारच ठोकावा लागेल सामना जिंकण्यासाठी. काय चेंडू हाताळलाय आशिषने. निर्णायक षटकामध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केला की सामना नाही, चेंडू नाही, सामन्याचं भवितव्य दिलंय ते जेडी, ते मात्र आशिष कनुच्या हातामध्ये. जेडीने, कारण जेडी कॅप्टन या संघाचा, जयदीप बोंडिवले. सुपर बॉलिंग. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे. अशा मोमेंटला अजित पुत्रन यांची आठवण होते. 6 चेंडू 7 धावा असताना पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सुद्धा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकणारा गोलंदाज म्हणजेच अजित पुत्रन. 5च्या 5 चेंडूत 5 विकेट. ही ओळख आहे अजित पुत्रन यांची. वन ऑफ द ग्रेट अँड लिजेंडरी क्रिकेटर. इव्हन समोरच्या संघाने अपील केलं, कारण जुन्या काळात त्या गोष्टी चालायच्या. अपील केलं की आम्ही जिंकलोय म्हणून आणि बराच वेळ मॅच थांबली होती. अडीची पुत्राने एकच सांगितलं की मला 5 चेंडू टाकायचे आहेत आणि 5 चेंडूत 5 विकेट. जिद्दी गोलंदाज. बघायचं 1 चेंडू 5 धावेची गरज. ओ बघायचं क्रॉस बॅटेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि विकेट. काय मॅच रंगली होती. जबरदस्त सामना आणि सामना फायनली झुकवला तो आशिष कनुजाने आपल्या बाजूने. 6 चेंडू 7 धावा डिफेंड केल्या आणि काय गोलंदाजी केली. अक्षरशः समोरच्या संघाच्या तोंडातला घास काढून घेतलाय अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. सुमित सारखा खेळाडू समोर असताना सुद्धा काय जिगरबाज गोलंदाजी केली. कौतुक व्हायला हवं ते म्हणजे आशिष कनुजाचं. आणि सामना इथे जिंकलाय TWJ गुहागर डॉमिनेटर्स या संघाने. प्रॅक्टिस नसणारे आपल्याला सामना सुरू करायचा आहे. आपल्याला वेळेने आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा आपण.